नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. आकार DG9च्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बातमीपत्राच्या माध्यमातून घेत असतो. आजची आपली पहिली बातमी आहे. कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या राजकारणावर ती कविता होती. मात्र यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड देखील केली. तसंच कुणाल कामरा विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये शिवसेना ठाकरे गटाने कुणाल कामराची पाठराखण केली. आता विधिमंडळामध्ये सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलाय. कुणाल कामरा विरोधात शिंदे गटासह महायुतीने आक्रमक पवित्रा घेतला, तर ठाकरे गटाने कुणाल कामरा याची बाजू उचलून धरली होती. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुणाल कामराची कविता पुन्हा एकदा त्याच चालीमध्ये बोलून दाखवली होती. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हेच सत्य असून ते बोलले तर मिरच्या का झोंबल्या असा सवाल देखील अंधारेंनी उपस्थित केला होता. यानंतर विधिमंडळामध्ये सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला होता. यानंतरची बातमी आहे. महादेव बेटिंग ॲप हे प्रकरण आता चांगलंच चर्चेत आलंय. आता या प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्ली इथल्या 60 ठिकाणी छापे टाकलेत. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, भिलाईचे आमदार देवेंद्र यादव आणि 5 IPS अधिकारी आणि 2 कॉन्स्टेबलच्या घरावर CBIने छापे टाकलेत. CBIची 10हून अधिक पथकं रायपूरहून निघाली. एक पथक रायपूरमधल्या बघेल यांच्या घरी पोहोचलं. त्यानंतर उर्वरित पथकं बघेल यांचे पदुमनगर येथील घर, आमदार देवेंद्र यादव यांचा बंगला, IPS अभिषेक पल्लव यांचा बंगला आणि कॉन्स्टेबल नकुल आणि सहदेव यांचं नेहरू नगर मधलं घर CBIच्या पथकाने गाठलं. CBIची ही संपूर्ण कारवाई महादेव बेटिंग ॲपच्या ऑपरेशन आणि त्याच्याशी संबंधित पैशांच्या व्यवहाराशी संबंधित आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या भूपेश बघेल यांच्या घरावर यापूर्वी ईडीनेही छापा टाकून कारवाई केली होती. कथित मद्य घोटाळा, कोळसा कर आणि महादेव बेटिंग ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. यानंतरची बातमी आहे. आपल्या शाब्दिक कोट्या आणि उत्स्फूर्तपणे रचलेल्या चारोळ्यांसाठी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले आठवले गट रिपब्लिकन पक्षनेते केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका तोंडी प्रश्नाला उत्तर दिलं. जुलै 2016 पासून मंत्रीपदी असलेले आठवले यांना संसदेत एखाद्या प्रश्नाला उत्तर देण्याची संधी मिळण्याची ही बहुधा पहिलीच वेळ मानली जाते. जुन्या संसदेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाआधी राज्यसभेत आठवले यांना संधी मिळायची. त्यांच्या उत्स्फूर्त चारोळ्यांना पंतप्रधान मोदींपासून सोनिया गांधी, राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे अशा सर्व पक्षीय नेत्यांची दाद मिळायची. राज्यसभेत रजनी पाटील यांनी मागासवर्गीयांना सरकारी उच्च पदांवरील नियुक्त्यात डावलले जाते आणि त्यांना चतुर्थ श्रेणीत पदांवर नेमलं जातं असं सांगताना जातीय जनगणना कधी करणार असा प्रश्न विचारला होता. आठवले यांनी सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत सांगितलं की नरेंद्र मोदी सरकारने वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. आठवले यांनी तुम्ही कायम करता हाय हाय, नरेंद्र मोदीजी देशाला देत आहेत न्याय, पण जनतेने तुम्हाला केलं बाय बाय अशी चारोळी म्हणत उत्तर दिलंय. यानंतरची बातमी आहे पालकमंत्री पदासंदर्भात. विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी वाशिमच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकसह रायगडचं भिजत घोंगडं कायम ठेवलंय. नाशिकच्या पालकमंत्री पदावरील गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती देऊन आता 2.25 महिने लोटलेत. तरी नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 5 दिवस उरले असताना तसंच सिंहस्थाचं नियोजन रखडलं असतानाही पालकमंत्री पदाचा फैसला होत नसल्याने नाशिकमधील लोकप्रतिनिधींसह नाशिककरांमधील अस्वस्थता वाढली आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत गेल्या 2.25 महिन्यांपासून ओढाताण सुरू आहे. भुसेनऐवजी भाजपचे नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला 24 तासातच स्थगिती दिली होती. त्यानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी अजित पवार गटासह शिवसेना शिंदे गटाकडून दावा केला गेला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाशिमला पालकमंत्रीपद मिळाल्याने तिथला तिढा सुटला खरा, परंतु रायगडसह नाशिकचा विषय प्रलंबित राहिल्याने प्रशासकीय पातळीवर निराशा तर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र आहे.
यानंतरची बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून। IPL संदर्भातील बातमी आहे। KKRने IPL मध्ये पहिला विजय साकारला आणि त्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये आता मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण राजस्थान रॉयल्सला आता पराभवानंतर अजून एक मोठा धक्का बसल्याचं समोर आलं। या सामन्यापूर्वी KKRच्या संघाने एकच सामना खेळला होता। या सामन्यात KKRला RCB कडून पराभव पत्करावा लागला होता। RCBने KKRवर मोठा विजय साकारला होता, त्यामुळे KKRचा रन रेटही फार कमी होता। त्यामुळे KKRचा संघ हा 8व्या स्थानावर होता। पण आता दुसऱ्या सामन्यात KKRने राजस्थान रॉयल्सवर दमदार विजय साकारला आणि आपलं गुणांचं खातं उघडले। त्यामुळे आता KKRचा संघ 2 गुणांसह 6व्या स्थानावर विराजमान झालाय। राजस्थानला पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पराभूत केलं होतं। त्यानंतर राजस्थानला KKR कडून पराभव पत्करावा लागला। राजस्थान हा आता असा पहिला संघ बनलाय ज्यांना सलग 2 पराभव पत्करावे लागलेत। त्यामुळे राजस्थानला गुणांचं खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची वेळ झालीये, पण अशाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासाठी पाहायला विसरू नका आकार DG9। धन्यवाद।